नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. इस्रायलचं जे सध्या युद्ध चालू आहे ना, हमासनी जे आक्रमण केलं आहे त्यामुळं त्याचं एकूण काय तिथे चाललं आहे हे आपल्याला केवळ बातम्यांमधून जे वृत्त कळतं त्यावर अवलंबून राहावं लागतं. ते वृत्त कितपत खरं आहे याची माहिती आपल्याला असत नाही. महाराष्ट्राची राजापूर रत्नागिरीची एक कन्या आहे समता गोखले दांडेकर. ती सध्या इस्रायलमध्ये आहे आणि तिने तिथून लाईव्ह अपडेट्स पाठवलेत. इस्रायलमधून शलोम. 2021 नंतर परत एकदा इथल्या युद्धजन्य परिस्थितीवर लेख लिहिण्याची दुर्दैवाने माझ्यावर वेळ आली आहे. कारण भारतात दाखवल्या जाणाऱ्या बातम्या, नातेवाईक, मित्रपरिवार यांचे काळजीयुक्त येणारे मेसेज आणि कॉल्स यासाठी इथल्या परिस्थितीवर खरंखुरं तटस्थ भाष्य करण्याची मला नितांत गरज वाटते. सुरुवात कशी झाली? इस्रायलच्या दक्षिण पश्चिम भागात गाझा पट्टी हा एक संघर्षमय प्रदेश आहे. पॅलेस्टाईनच्या 2 विभक्त भागांपैकी हा एक तुलनेने बराच लहान भाग आहे. हा प्रदेश हमास या इस्लामिक दहशतवादी संघटनेच्या ताब्यात आहे. 7 ऑक्टोबर 2023ला सकाळी 6च्या दरम्यान गाझा पट्टीमधील हमासचे शेकडो दहशतवादी गाझा पट्टीला लागून असलेल्या इस्रायलमधील काही गावात इस्रायली सीमा कवच तोडून घुसले. काही दहशतवादी सीमेवरील भक्कम कुंपण बुलडोझरने तोडून तर काही पॅराग्लायडरने हवेतून इस्रायली हद्दीत घुसले तर काही समुद्रमार्गे इस्रायलच्या हद्दीत घुसले. त्याचवेळी हमासने गाझामधून सीमावर्ती भागासह रेहोत, तेल अवीव, जेरुसलेम या मध्य इस्रायलमधील शहरावर रॉकेट सोडायला सुरू केले. अशा प्रकारे सीमावर्ती भागात हमासच्या दहशतवाद्यांची इस्रायलमध्ये घुसखोरी आणि बाकी इस्रायली शहरावर गाझामधून रॉकेट्स अशा 2 आघाड्यावर हमासने इस्रायलवर हल्ला सुरू केलाय. सीमावर्ती भागातील घुसखोरी. गाझामधून शेकडो दहशतवादी वेगवेगळ्या मार्गांनी इस्रायलच्या सीमेवरील सुमारे 22 गावात घुसले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. या घुसलेल्या हमासच्या अतिरेक्यांनी रस्त्यावर सकाळी व्यायामासाठी, बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या इस्रायली आबालवृद्धांना, इस्रायली चेकपोस्टमधील सैनिकांना, इस्रायली पोलीस स्थानकातील पोलिसांना गोळ्या घालून अमानुष हत्या केली. इस्रायली सैनिकांच्या मृतदेहासोबत विजयी आविर्भावाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून जल्लोष सुरू केला. इस्रायली सैनिकांचे मृतदेह परत गाझामध्ये नेले. काही इस्रायली गावामध्ये या दहशतवाद्यांनी इमारती स्वतःच्या ताब्यात घेतल्या आणि बेछूट गोळीबार सुरू केला. घराघरात जाऊन बेल वाजून अजाणत्या लोकांनी दरवाजा उघडला की त्या घरामध्ये आग लावली. वस्तूंची नासधूस करून, इस्रायलींना मारून, त्यांचे अपहरण करून गाझामध्ये ओलीस म्हणून नेलं गेलंय. ज्यू लोकांच्या सणानिमित्त इथे सध्या सुट्या सुरू आहेत. त्यामुळे शुक्रवारी रात्री सुमारे 1000भर तरुण मुलं मुली दक्षिण इस्रायलमधीलच एका ठिकाणी उघड्या माळरानावर पूर्ण रात्रभर पार्टीसाठी जमले होते. पार्टीनंतर शनिवारी पहाटे जागच आली ती आकाशात दिसणाऱ्या रॉकेटच्या धुराने आणि उठून बघतायत तोवर समजलं की आपल्या पूर्ण ग्रुपला पण हमासच्या अतिरेक्यांनी वेढा घातलाय. त्या 1000भर मुलामुलींनी वाट दिसेल तिकडे धावायला सुरुवात केली. पण बेछूट गोळीबार करणारे दहशतवादी त्यांच्या मागावर होतेच. काहींनी खूप अंतर धावून इमारतीमध्ये आश्रय घेतला, पण दुर्दैवाने त्या इमारतीसुद्धा दहशतवाद्यांनी आधीच ताब्यात घेतल्या होत्या. काही मुलामुलींची मात्र निव्वळ दैवयोगाने सुटका झाली तर काहींना ओलीस म्हणून गाझामध्ये नेण्यात आलाय. बाकी इस्रायली शहरावर रॉकेट हल्ले. हमासने सकाळी 7 वाजल्यापासूनच दक्षिण सीमावर्ती भागातील सेडेरोत, अशकेलॉन, रेहोत अशी इस्रायली शहरं आणि जेरुसलेम, तेल अवीव सारख्या बाकी प्रमुख शहरावर रॉकेट सोडायला सुरुवात केली. एकूण सुमारे 5000 रॉकेट्स सोडली असं बातम्या सांगतात. परंतु जगात एकट्या इस्रायलकडं आयर्न डोम या प्रणालीने या 5000 रॉकेट्सपैकी 90% रॉकेट्स हवेतच थांबवून नष्ट केली गेली.
जसं रामायण किंवा महाभारतात दाखवलं जायचं की रावणाने किंवा कौरवांनी सोडलेल्या बाणाचा रामाने किंवा पांडवांनी मारलेल्या बाणाने हवेतच अचूक वेध घेतला, अगदी तसंच ही आयर्न डोम यंत्रप्रणाली काम करते. पूर्ण देशभर ही यंत्रप्रणाली कार्यरत असते. ही यंत्रप्रणाली तंत्रज्ञानाने एवढी समृद्ध आहे की उजाड माळरानावर लोकसंख्या नसलेल्या भागात रॉकेट्स पडत असतील तर तेथील रॉकेटचा वेध घेतला जात नाही. गाझाकडून येणाऱ्या रॉकेट्सची अवघ्या काही सेकंदात दिशा बघून त्या दिशेने आयर्न डोममधून प्रतिक्षेपणास्त्र सोडलं जातं आणि हे प्रतिक्षेपणास्त्र त्या रॉकेटला हवेतच निष्प्रभ करतं. यासोबत ज्या भागाकडे रॉकेट जात आहे बरोबर त्या भागात सायरन वाजतात, जेणेकरून त्या भागातील लोक जवळच्या शेल्टरमध्ये सुरक्षितपणे आसरा घेऊ शकतात. शेल्टर म्हणजे रॉकेटपासून बचाव करणारी जागा. आयर्न डोमच्या कार्यप्रणालीमध्ये चुकून काही बिघाड झाल्यास लोकांना रॉकेटपासून इजा होणार नाही अशी ही दुहेरी भक्कम व्यवस्था इथे अस्तित्वात आहे. जुन्या इमारतीमध्ये शेल्टर हे तळघरात असतात, तर 1990 नंतर बांधलेल्या सर्व इमारतीत शेल्टर प्रत्येक मजल्यावर असतात. बरं, रॉकेट या नावाने आणि त्यांच्या आकड्यांनी घाबरून जाणं स्वाभाविक असलं तरीही या रॉकेट्सचे तंत्रज्ञान हे तुलनेने जुनाट आणि कमकुवत आहे. हे जाणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे एखादे रॉकेट समजा इमारतीला आदळले तरी पूर्ण इमारत पडण्याची क्षमता या रॉकेट्समध्ये नाही. फार तर एखादी भिंत पडू शकते, खिडकी असेल तर आग लागू शकते आणि खोलीत माणूस असेल तर त्याला इजा होऊ शकते. असेच एक रॉकेट इमारतीच्या भिंतीला आदळून तिथे आग लागल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे, पण त्याची बातमी भारतीय वृत्तवाहिन्यावर पूर्णपणे इमारत पडली अशी बनवली जाते आहे. असो, यावर इस्रायल सरकारने केलेल्या उपाययोजना. शनिवारी भल्या सकाळी सीमेवर हा प्रकार सुरू झाल्यावर सुरुवातीला काहीशा गाफीत इस्रायली लष्कराला परिस्थितीचा संपूर्ण अंदाज यायला वेळ लागला. त्यात सुट्यामुळे सुमारे बरेच सैनिक रजेवर होते. दक्षिणेत तर नगण्य कुमक होती. स्वतःच्याच घरात लोक अडकून पडले होते, तर काहींच्या घरात दहशतवादी घुसले होते. घराबाहेर दहशतवादी मुक्तपणे फिरतायत, गोळीबार करतायत असे 22 गावातून पीडित लोकांचे सैन्याला फोन कॉल्स सतत येत होते. पण परिस्थिती समजून घेऊन बचाव योजना आखून देशाच्या दुसऱ्या भागातून दक्षिणेत कुमक नेईपर्यंत इस्रायली सरकार आणि लष्कराला किमान 7 तास लागले. एवढ्या वेळात दक्षिण इस्रायलमध्ये प्रचंड नुकसान होऊन गेलं होतं. त्यानंतर मग योजना ठरवून बचाव मोहिमा सुरू झाल्या. एक मोहीम म्हणजे घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून अडकलेल्या नागरिकांना सोडवणे आणि दुसरी मोहीम म्हणजे गाझामधील हमासच्या केंद्रावर हवाई प्रतिहल्ले सुरू करणे. इथे प्रत्येक नागरिकाला सैनिकी प्रशिक्षण दिलं जात असल्याने हजारो लोकांना या कारवाईसाठी बोलावण्यात आलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी सरकारने मिळून परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी एकत्रित आपत्कालीन सरकार बनवलं आहे. इस्रायल गाझाला अन्न, पाणी आणि वीज पुरवतो. तो पुरवठा पूर्णपणे तुर्तास तरी बंद केला आहे. इस्रायल करत असलेल्या हवाई हल्ल्यामुळे गाझामधल्या सामान्य नागरिकांना इस्रायली पंतप्रधानांनी गाझा सोडून दुसऱ्या देशात जायला सांगितलं आहे. युद्धाच्या दुसऱ्या दिवशी इस्रायलच्या मुख्य पीडित सीमेवरील भागात काय परिस्थिती आहे? 22 पैकी बऱ्याच गावात घुसलेल्या अतिरेक्यांना शोधून काढण्यात इस्रायली लष्कराला यश आलंय. अजूनही 1-2 इस्रायली गावात हमासच्या अतिरेक्यांसोबत इस्रायली सैनिकांची धुमश्चक्री सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटवली जात आहे. साधारण किती जणांना ओलीस म्हणून गाझामध्ये नेलं याचा तपास सुरू आहे. त्यांना सुरक्षितपणे परत मिळवण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. हॉस्पिटल्समध्ये हजारो जखमी लोकांवर उपचार सुरू आहेत. रक्तदानासाठी पूर्ण देशात ठिकठिकाणी नागरिकाच्या रांगा लागल्या आहेत आणि सोबतच प्रत्युत्तर म्हणून हमासच्या अतिरेकी केंद्रावर इस्रायली हवाई प्रतिहल्ले प्रचंड तीव्रतेने सुरू आहेत. जाणते अजाणतेपणी पसरवले जात असलेले काही गैरसमज. 5000 रॉकेट्समुळे आयर्न डोम यंत्रणा मोडकळीला आली असं बातम्यामध्ये सांगितलं जात आहे, परंतु 5000 रॉकेट्स एकाच वेळी सोडण्यात आली नाहीत. ती सकाळी 7 ते 11 या वेळेत टप्प्याटप्प्याने सोडली गेली. त्यामुळे 90% रॉकेट्सना आयर्न डोमने निष्प्रभ केलेच आहे. उरलेले 10% रॉकेट्स काही ठिकाणी इमारतीला, गाड्यांना आपटली. पण आधी सांगितल्याप्रमाणे आयर्न डोम सोबतच सायरन आणि शेल्टर ही दुहेरी व्यवस्था पण इथे अस्तित्वात आहे.
काही पोस्टमध्ये तरुण मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग गाझामध्ये ओलीस म्हणून नेलं गेलं असं जे लिहिलंय ते पूर्णपणे खोटं आहे. अर्थात त्यांना गाझामध्ये नेल्यानंतर काय परिस्थिती अजून समजले नाही. शिवाय वर लिहिलं तसं हजारो मुलं उजाड माळरानावर पार्टीसाठी गेली होती. इथे सुद्धा उन्हाळा सुरू असल्याने मुली शॉर्ट कपडे घालतात, अगदी पार्टीमध्ये सुद्धा. त्याच कपड्यामध्ये त्या बिचारा मुलींना उचलून ओलीस म्हणून नेलं गेलं. त्यांचे फोटो व्हायरल झाले. याचा त्या मुलींना अर्धनग्न करून नेलं म्हणून कोणी अर्थ काढला. यात इस्रायली यंत्रणेचे काय अपयश आहे? इस्रायली लष्कराने वेळोवेळी अशा धोक्याची जाणीव करून देऊनही इस्रायली सरकारने एवढ्या मोठ्या गंभीर गोष्टीत गाफील राहणं, मोसाद सारख्या जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणेलाही या दहशतवादी हल्ल्याची सुतराम कल्पना नसणं, सीमेवर असलेले सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स इंटेलिजन्स सिस्टीम निष्क्रिय होणं, गाझासारख्या घातकी सीमेवर लष्करी रणगाडे असून पण त्यावर पुरेसे सैनिक तैनात नसणं, घरामध्ये दहशतवादी घुसल्यावर लोकांनी मदतीसाठी फोनद्वारे याचना करूनही तब्बल 7 तासानंतर मग सैनिक तिथं पोहोचणं आणि मग एवढ्या उशिरा बचाव कार्याला सुरुवात होणं, या नक्कीच इस्रायलसारख्या देशासाठी लाजिरवाण्या गोष्टी आहेत. त्यावर यथावकाश इथले सरकार, लष्कर आणि जनता कारवाई करेल यात शंकाच नाही. आता या क्षणाला मात्र कोणीही कोणावर आरोप प्रत्यारोप करत न बसता सगळी जनता, सत्ताधारी आणि विरोधी सरकार एकत्र येऊन पुढील कारवाई करण्यावरच लक्ष केंद्रित करत आहे. ही आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. 7 ऑक्टोबर हा दिवसच हल्ल्यासाठी का निवडला गेला? बरोबर 50 वर्षापूर्वी म्हणजे 6 ऑक्टोबर 1973ला इजिप्त आणि सिरिया या दोन्ही देशांनी समन्वयाने इस्रायल गाफील असताना इस्रायलवर असाच हल्ला केला होता. त्यावेळी इस्रायल एकाच वेळी सिरियाशी उत्तर सीमेवर तर इजिप्तशी दक्षिण सीमेवर युद्धात लढत होते. ते युद्ध साधारण 2.5 आठवडे चालले आणि त्यावेळी गोल्डा मेयर या इस्रायलच्या पंतप्रधान होत्या. त्यावेळचा हल्ला सुद्धा गाफील असताना झाला. त्यामुळे इस्रायलसाठी आश्चर्यकारक आणि सुरुवातीला नुकसानकारक ठरून सुद्धा जखमी इस्रायलनेच युद्धात अखेरीस विजय मिळवला असा इतिहास आहे. हे युद्ध योम किप्पूर युद्ध म्हणून इस्रायलमध्ये ओळखलं जातं. त्याच दिवसाचं निमित्त आणि इस्रायलचं गाफील असण्याची तशीच संधी साधत 7 ऑक्टोबरच्या दिवशीच असा हल्ला केला गेला असावा असं तज्ज्ञ म्हणतात. आम्हाला काही त्रास झाला का? 7 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी सुट्टी असल्याने उशिरा म्हणजे सकाळी 8:30 वाजता आम्ही सायरनच्या आवाजाने उठलो आणि आमच्याच मजल्यावरील शेल्टरमध्ये गेलो. पण आधी सांगितलं तसं आयर्न डोम आणि सायरन यंत्रणेमुळे काहीही धोका नसतो हे आम्ही जाणून होतो. हे वगळता आम्हाला प्रत्यक्ष काही त्रास झाला नाही. त्यानंतर बातम्या बघून आम्हाला पण दक्षिण सीमेवर चाललेल्या भीतीदायक प्रकाराची कल्पना आली. परंतु आमच्या भागात सुदैवाने सगळं शांत होतं आणि अजून पण तरी आहे. आम्ही युनिव्हर्सिटी परिसरात राहत असल्याने आम्हाला गेटेड आर्म सिक्युरिटीसुद्धा आहे. पण तरीही पीडित लोकांच्या वेदना पाहून पूर्ण दिवसभर मन नक्कीच झाकोळलं गेलं आहे. केवळ इस्रायलमधीलच नाही तर भारताच्या आणि इतर देशाच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांचं जीवन, त्यांच्या अडचणी असे विचार पूर्ण दिवसभर डोक्यात घोंगावत होते. मग रात्री कधीतरी खूप उशिरा मानसिकरित्या थकून आम्हाला झोप लागली. इस्रायलमधील बाकी जनजीवन कसे सुरू आहे? 7 ऑक्टोबरला सुट्टी होती. त्यामुळे इथल्या पद्धतीनुसार बाहेर सर्व गोष्टी म्हणजे शाळा, ऑफिस, दुकान, बस, ट्रेन इत्यादी बंद असल्याने आधीच शांत वातावरण होतं. परंतु रिझर्व्ड फोर्सेसमधल्या हजारो लोकांना आर्मी बेसवर बोलावल्यामुळे, रक्तदानासाठी जनतेला आवाहन केल्यामुळे आणि दक्षिणेत आपल्या अडकलेल्या आईबाबांना, मुलांना शोधण्यासाठी लोक स्वतःच्या गाड्या घेऊन बाहेर पडत होते. आज दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबरला सीमावर्ती भाग सोडून बाकी पूर्ण देशभर दुकान, बस, ट्रेन, आवश्यक ऑफिस वगैरे सगळं सुरू आहे. मात्र शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी बंद आहेत. आता तरी गाझामध्ये नेलेले इस्रायली ओलीस, अजूनही समर्थपणे खिंड धरून ठेवणारे इस्रायली सैनिक, आरोग्यसेवक, स्वयंसेवक, सरकार, प्रशासन आणि जनता यांना लढण्यासाठी खूप ताकद मिळो ही प्रार्थना आणि मृत्युमुखी पडलेल्या इस्रायली सैनिक आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. समता गोखले दांडेकर, इस्रायल. धन्यवाद.